इचलकरंजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने आज इचलकरंजी येथे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना विविध गंभीर मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये प्रामुख्याने बांगलादेशी घुसखोरी, लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि गोवंश हत्येबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी परिसरात बेकायदेशीर घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असून यामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आहे। यावर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत असून अल्पवयीन मुलींनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करून मुलींना जाळ्यात ओढले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यासाठी कठोर कायदा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। गोवंश हत्या बंदी असतानाही अनेक ठिकाणी सर्रास गायींची कत्तल सुरू असल्याचे सांगत यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। अन्यथा देशव्यापी आंदोलन किंवा उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी किशोर मोदी, संतोष हत्तीकर, पंढरीनाथ ठाणेकर, दत्ता पाटील, सौ ललिता ठाणेकर, सौ अंजली, अनिकेत तानुगडे, मंगल सुर्वे, रवींद्र धनगर, अशोक पुरोहित, तेजस राणी, आनंदा मकोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। मी पंढरीनाथ ठाणेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला कक्ष आणि ओजस्विनी वाहिनी या अशा आमच्या ज्या 4 शाखा आहेत त्याचा मी जिल्हामंत्री म्हणून काम करतो आहे। आम्ही आज तहसीलदारांना प्रांत साहेबांना आम्ही आज निवेदन द्यायसाठी आलो आहे। 3 विषय घेऊन आलेलो आहे। त्यातला पहिला विषय म्हणजे या 2 दिवसात कोल्हापूरला गोंदिया एक्सप्रेसमधनं घुसखोरी म्हणजे बांगलादेशची जी घुसखोरी आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात मिळेल त्या ठिकाणी म्हणजे इचलकरंजी, तुमचं हातकणंगले, जयसिंगपूर या ठिकाणी वास्तव्यास यायला लागलेले आहेत आणि ते ताबडतोब थांबवावं। जर बांगलादेशही आपल्या देशात आले तर आपल्या देशावर फार मोठं संकट येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आम्ही त्यांना ते निवेदन दिलेलं आहे। दुसरं निवेदन असं की दिलेलं आहे, लव्ह जिहादचं प्रकरण गेली 25-30 वर्ष झालं चालू आहे। कित्येक वेळा आम्ही निवेदनं दिली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। निवेदन घेतात आणि शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। जवळजवळ इचलकरंजीतल्या 500 मुलीपैकी निम्म्या अर्ध्या मुली आम्ही परत आणलेल्या आहेत आमच्या संघटनेच्या माध्यमातून। विश्व हिंदू परिषद, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या माध्यमातून आम्ही परत आणलेल्या मुली आहेत। काही मुलींची आम्ही लग्नसुद्धा करून दिलेले आहेत। पण लव्ह जिहाद हे प्रकरण थांबत नाही। गेल्या 2 दिवसापूर्वीच आमच्या कार्यकर्त्यांनी 3 प्रकरणं मिटवली। त्याशिवाय गोहत्या बंद असताना, गोवंश हत्या बंद असताना सुद्धा राजरोसपणे गायींची कत्तल होते आणि त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जाते। ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्या यासाठी आम्ही आमच्या या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि महिला दक्षता कमिटी आणि ओजस्विनी वाहिनी यांच्यातर्फे आम्ही साहेबांना निवेदन दिले आणि साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे याच्या पाठीमागे जे मोठं रॅकेट आहे ते रॅकेट त्यांनी शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी की जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडू नये। जय श्रीराम। जय श्रीराम।